तर मित्रांनो, आज आपण निघालोय रायगड किल्ल्यावरती. खूप दिवसांनी प्लॅन ठरलाय रायगडवरती जाण्याचा. खूप काही इन्फॉर्मेशन घ्यायची आहे. त्यासाठी आज आपण प्लॅन पण केलाय की वरती जाऊन आपण एक गाईड घ्यावा आणि किल्ल्याची पूर्ण माहिती समजून घ्यावी. आणि आपण पूर्ण किल्ला कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर व्हिडिओ की पहा, शेवटपर्यंत पहा. खूप काही इन्फॉर्मेशन मिळेल. चला कंटिन्यू करूया. आत्ता समोर जो दिसतोय तो आहे महादरवाजा. हा पहिलाच दरवाजा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा किल्ल्याचा दरवाजा यालाच म्हटलं जातं. तर या दरवाजाची रचना गोमुख पद्धतीने केलेली आहे की ज्यामुळे शत्रू डायरेक्टली दरवाजापर्यंत येऊ शकत नाही, त्याला फिरवून यावं लागतं. पश्चिम साईडला हिरकणीकडे हिरा नावाची माता आपल्या बाळासाठी कड्यावरून खाली उतरून गेली. उत्तर दिशेला टकमोटको कडे पडून दक्षिण साईडला रोपवे प्रकल्प हा शानवलं जातं. पूर्व ते पश्चिमे 3 किलोमीटर अंतर आहे, उत्तर ते दक्षिणी 2 किलोमीटर अंतर आहे. आताच ज्या दारातून आपण आतमध्ये एंट्री केली, किल्ल्याचा मुख्य गेट महाद्वार म्हटलं जातं. खालून गड पाहिलं तर डोंगरच पाहतो, परंतु किल्ल्याच्या गेट पाशी आल्याच्या नंतर गडाचं महत्व समजतं. गेट पर्यंत आला तर गेट कोणत्या साईडला हा सुद्धा सदासदी लगेच कळत नाही. गोल की गेटचे रचना. समोरून शत्रूने आक्रमण केलं, दरवाजाला काही टच होऊ शकत नाही, फक्त बुर्जांना टच होऊ शकत. 2 बुर्जा, एकाचं नाव जयपूर, एकाचं नाव दिशे. खालून हत्ती घोडे सैनिक जास्त असतील, दरवाज्यावर तिथे घेताना वरूनच तिथे घेता यावी असे स्टेपचे रचने. वरून होल ठेवले, उकळतं पाणी, उकळतं तेल वगैरे शत्रू होते. ते वरच्या साईडला बघा तुम्ही पाण्याच्या हौदात दिसतात ना ते डोंगरामध्ये. एवढ्या साईजाने जरी शत्रू ऐकला नाही, पाण्याच्या हौदात खोलले जायचे, पाण्याच्या साईजाने शत्रू होऊन गेला पाहिजे असे टाईपची रचने. पूर्वी नेम होता, सकाळी 5:30 वाजले की नागारे वाजवले जायचे, किल्ल्याचा मुख्य गेट महाद्वार उघडला जायचा. संध्याकाळी 5:30 वाजले की नागारे वाजवले, किल्ल्याचा मुख्य गेट बंद केले जायचे. रोज गेट बंद झाल्याच्या नंतर हिरकणे आपला बाळासाठी चिमेचा काढा, त्याला महाद्वार म्हटलं जातं. समोरचं तलाव पाहतो आपण, इतिहासामध्ये हत्ती तलाव म्हटलं जातं. छत्रपती शिवरायाने राज्याभिषेक सोहळ्यासाठी हातात लहान पिल्ला आणलेले, मान पुसून त्याचं रायगडास केलं गेलं. पिण्यासाठी अंघोळसाठी तलाव होतं, इतिहासात हत्ती तलाव म्हणतात. लेकीच असल्यामुळे त्यात पाणी थांबत नाही, परंतु त्या गणाला 606 कोटी निधी आली, त्याच्यात कामं चालू आहे. तलावाचं गलतीचं काम चालू आहे, पायऱ्यांची कामं चालू आहेत, टेबलद्वारे लाईटची कामं चालू आहे, परत उत्खननाची सुद्धा कामं चालू आहेत. सक्सेसफुल काम जवळजवळ झालेलं आहे. 2 वर्ष तरी पाणी थांबते, परंतु एकदम पॅक केलं नाही. या वर्षी पूर्णपणे पॅक केलं जाईल. पुढच्या वर्षी जर आला तर कंपल्सरी तुम्हाला पाणी पाहायला भेटेल. इतिहासात हत्ती तलाव म्हटलं होता. जवळचा लोकवरती खेळ पाहतो आपण. काही इतिहास तज्ञांच्या मते संभा ते 1500 काळातला मलखांब असू शकतो. काही इतिहास तज्ञांची मते मलखांब असेल तर वरती मलखांबाला कडे नसते, पण त्याला वरतून कडे. बरोबर, महाराजांच्या काळात हे हत्ती घोडे बांधण्याचे शिकार असतो. तानकर लोक कावडीने पाणी काढले, त्याचा हत्ती घोडे नाही या ठिकाणी पाहतो. त्याला मलखांब सुद्धा म्हटलं तर काही लोकांचे मत हत्ती घोडे बांधण्याचे ठिकाण असेल. वरच्या साईडला पाण्यात नव्हतं आहे, हनुमान टाकी म्हणून. तुम्हाला 84 पाण्यात टाक्या सांगितलं, पाण्यात टाक्या. आता आपण प्रत्येक पॉईंटवर जाऊन प्रत्येक पॉईंटची माहिती घेऊया. वा छत्रपती शिवाजी महाराज की जय. गेल्या वर्षी सुद्धा होल दिसत ना साईडने, वरच्या साईडला, त्याच्यातून बाहेरून पाणी निघून गेलं. परंतु डायरेक्ट जर पॅक केलं तर पूर्णपणे तटबंदी उडवू शकतं, जुनं बांधकाम असते. बरोबर, तर चुन्यामार्फत म्हणजे जुन्या पद्धतीत काम चालू आहे. म्हणजे सिमेंट वगैरे नाही, चुना, सुरकी म्हणजे विटेचा भुसा, वाळू आणि बेलाच्या फळाचं पाणी हे मिक्स करून हे कामं चालू आहेत सध्या. म्हणजे सिमेंट अजिबात नाहीये कामात वापरलेलं. नाही ते वरती पाण्याची 3 टाक्या सांगितले, हनुमान टाके म्हणून ते आहेत. आता आपण पुढे गंगासागर तलाव पाहायला दगड काढून इमारती तयार केली. याच्यातले ना खालून दगड आणण्याचा संबंध आलेला नाही. म्हणजे पाणी अडवा, पाणी जिरवा ही पूर्वीपासून स्कीम राबवली गेली, परंतु आता त्या स्कीम राबवल्या जातात, खालून पाणी निघून जातं. महाराजांनी स्कीम राबवलं, त्यात पाणी अजून सुद्धा कंपल्सरी सर्व तलावात नाही पाहता येतं, परंतु हे लिकेज असल्यामुळे याच्यात पाहता येत नाही. खाली पाहित्याला पाहिलेत ना, 12 किलोमीटर अंतरावरून पिण्यासाठी पाणी आणलं जातं. परंतु गडावरती जर 4 वर्ष पाऊस पडला नाही ना, तर पाण्याची काही टंचाई येऊ शकते. आत्ता सुद्धा इतकं प्रचंड पाणी आहे किल्ल्यावर.
हे एकमेव तलाव गंगासागर तलाव आहे ना, हा. शिवराज्याभिषेक जवळजवळ 2 ते 3 लाख पब्लिक राहतं. त्याला सुद्धा संपत नाही. पुण्य ते शिवजयंती असे लाखोनी पब्लिक येतात गडावरती. तर त्यातलं पाणी आटत नाही. अशी 84 असे 11 तलावांनी 84 पाण्याचे टाके आहेत किल्ल्यावर. पण त्या इतिहासामध्ये तीर्थ गंगासागर तलाव म्हटलं जातं. आपल्या राजाच्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी काशीवरून गागाभट्ट आलेले. 7 नद्यांचं 7 समुद्रांचं पाण्याने शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी अभिषेक करून जे उरलेलं पाणी आहे ते या तळ्यामध्ये सुरलेल्या गडावरती पिण्यासाठी हेच पाणी वापरतात. 12 महिने पाणी असतं. 40 फूट खोल अशी किल्ल्यावरती प्रचंड 11 तलाव आणि 84 पाण्याच्या टाक्या, परंतु हा एकमेव तलाव येणाऱ्या शिवभक्तांना वर्षाच्या 12 महिने 40 फूट खोल. याच्यावरती 4 ओळी कविता आहे की गंगा यमुना आणि नर्मदा, गंगा यमुना आणि नर्मदा यांच्या आल्या साऱ्या बहिणी जमुनी, चलने पाणी राज्याभिषेकासाठी तीर्थांची घरे नाव तयाचे गंगासागर गंगासागर आडवा डोंगर असतो ना भगवा दोन टकमोटो कडलोट पॉईंट चोरी लबाडी पितूर होईल त्याला त्याच्यावरून कडलोट. परंतु रायगडास कडेलोट पॉईंट नव्हते. महाराजांच्या नंतर या गडावरती अनेक राजवटे, अनेक सत्ताने, संभाजी महाराज पेशवे आले. संभाजी राजांनी कुणाला सोडले, संभाजी राजे शिवाने पण कडेलोट केले. पण छत्रपती शिवरायांनी त्याचा असा एकमेव उपयोग केलेला, राष्ट्रमाता जिजामाता पाचाड गावामध्ये राजाला दररोज जाणे येणे शक्य नव्हतं आपल्या मातेचे दर्शन घेण्यास. शिवाजी राजे दररोज त्या टोकाला जायचे, तोफांचे वगैरे विचार करायचे, मातोश्री वाड्याच्या बाहेर यायचे. राजे दररोज सकाळ संध्याकाळ आपल्या मातेचे दर्शन घ्यायचे. तिथून जिजामातेंचा पाचाड गावामधला नवविक्रमातला वाडा अजून स्पष्ट पहा. असेच महाराज दुपारची वेळ आजूबाजूच्या डोंगरांची पाहणी करण्यासाठी गेलेले. राजाचा सेवक होता. राजाच्या अंगावरती छत्र घेऊन गेलेला. जोराची हवाले छत्रासोबत उडून गेला. घाबरला. राजाला म्हटलं की महाराज मला वाचवा. राजे म्हटले काही घाबरून को छत्र सोडून को छत्रामध्ये हवा कमी होत जाईल तसा तसा तू खाली उतरत जास. 1000 फूट खाली गाव आहे. तिच्या गावाला सुखरूप पोहोचला. त्या गावाला तिथपासून छत्र निजाम असणार तुझा. थोडक्यात महाराष्ट्राच्या शेतशेला पूर्वीपासून लागलेल्या पूर्वी डकमोटोके करून समोरचे गोल गोमुटचे 2 टावर पाहतो ना आपण, अशा प्रकारे या ठिकाणी 3 होते. 3 मजले साईडचे 2 मजले छोट्या दरवाजा पूर्णपणे उद्ध्वस्त. हे त्या तज्ञांची मतं एकावर एकेपूर्वी 7 मजली टावर होते. 7व्या माळ्यावरती पाण्याच्या टाक्या होत्या. तांब्याच्या नावाने प्रत्येक मजल्यामध्ये पाणी सोडलं जायचं. कोनाड्यांमध्ये दिवे पेटवले जायचे. खिडक्याला रंगीबिरंगी पैठणी कापलेले पडदे राहायचे. याला विजय स्तंभ किंवा सप्त मिनार म्हटलं. राजे कोणता नाही कोणता गड किल्ला जिंकले. साईडच्या गावातल्या गडकिल्ल्यांच्या लोकांना समजण्यासाठी 7व्या माळ्यावरती भगवा ध्वज फडकवले जायचे. आजूबाजूच्या गावांच्या गडकिल्ल्यांच्या लोकांना समजलं जायचं छत्रपती शिवाजी राजे आज कोणता नाही कोणता गडकिल्ला. प्रत्येक राजा आपल्या गडाची शोभा वाढवण्यासाठी समोरच्या साईडला असे पुरुष स्तंभ उभारले. ही गडाची समोरची दिशा पण रोपण येतोय गडाच्या मागच्या दिशेने. महाराजांच्या राण्या गडाच्या मागच्या दिशेने थंड हवेची ठिकाणी बसण्यासाठी समोर राण्यांची बाल्कनी सुद्धा आहे. त्या गेटमधून आपण आतमध्ये एंट्री करणार आहोत. पालखी गेट, पालखी दरवाजा. छत्रपती शिवरायांची, शंभू राजांची रायगडास गडास पायी पालखी यायची झाली तरी याच मार्गाने वरती यायची. राजांची सेवक पालखी बसवून जायचं. राजवाड्यामध्ये आणलं तर याला पालखी गेट म्हटलं. तिथून आपण आतमध्ये जाऊया. राणी म्हणून राजवाडा दरबार वगैरे पाहायला आपण आतमध्ये जाऊया. बोला छत्रपती शिवाजी महाराज जय. समोरची दिशा बाल्ले किल्ल्यामध्ये आपण एंट्री केली. किल्ल्यामध्ये अति महत्वाचा मुख्य असणारा भाग बाल्ले किल्ल्याचा भाग म्हणतात. तसाच याच्या विरोधी दिशेला उंच भिंतीमध्ये गेट दिसतो ना, त्याला मेना गेट म्हटलं. ते गडाची मागची दिशा. जर का रात्री प्रकल्पाने गडावरती लोक एंट्री करतात ते या मार्गाने वरते 150 पायऱ्या खाली तुमच्यानंतर उभे करतात. मेना गेट म्हटलं. आता आपण छत्रपती शिवरायांच्या राण्या किंवा राजघराण्याच्या स्त्रिया
सूर्योदय सूर्यास्त पाहण्यासाठी मेणाचं साह्याने यात मार्गाने येणं जाणं करायचं. मग शंका उपलब्ध होईल मेणा आणि पालखीचे काय प्रॉब्लेम. मेणा ही पूर्ण पॅक बंदिस्त राहायचे. मेणा ही स्त्रियांसाठी वापरली पालखी ओपन राहायची. पालखी पुरुषांचा. त्यात मग जी आडवी भिंत आहे भिंतीला एकाला एक लागून 6 दरवाजे 6 रूम्स आहेत. नंतर आपण एक रूम पाहणार आहोत सर्व सारखेच आहेत. राणी महल किंवा राणी वसा म्हटलं तुम्हाला माहीत असेल आपल्या राज्याला 8 राण्या. रायगडात 6 राण्या राहायच्या. त्यांच्यामध्ये 6 राण्यांची 6 रूम. शंका प्रश्न उपलब्ध होऊन छत्रपती शिवरायांना जर 8 राण्या होत्या रायगडावरती 6 राण्या राहायच्या 2 राण्यामध्ये राहायच्या. त्यांची पट राणी सईबाई यांचं राजगड किल्ल्यावरती निधन झालं. महाराज किल्ल्याच्या पूर्वीच बाहेर घेतली. तिथे महाल बांधण्याचा काही संबंध आलेला नाही. आणि पुतार आणि साहेब यांनी पाचाड गावामध्ये राहायच्या कारण की राष्ट्रमाता जिजामाता पाचाड गावामध्ये राहायच्या. जिजामातेनं उतरता वायुनुसार गणावरती क्लायमेट वातावरण सण नसेल. शिवरायाने 1 राणी आपल्या आईच्या सेवेसाठी पाचाड 6 राण्यांची राणी 6 राण्यांची नावं सांगतो पहा. सगळीबाई, सोराबाई, गुणवंतबाई, काशीबाई, पोताबाई, सक्कारबाई, सगुणाबाई, लक्ष्मीबाई अशा महाराजांच्या 8. शंका प्रश्न उपलब्ध होईल की छत्रपती शिवरायाने 8 राण्या कशासाठी केलेल्या. कारण की आपल्या हिंदवी सुराईपूर्वी सैनिक कमी. राजाने सुवेज समुद्रावरून आपलं सैनिक काढवलं. गावामध्ये मेन अशी होती आपण गाव आपल्या कब्जेमध्ये. 8 गावामध्ये सुवेज समुद्रावरून सैनिक वाढवलं. जाधव, लिंबाळकर, मोहिते, विचारे, शिर्के, गायकवाड नामवंत सरदारांच्या नोकरून आपलं सैनिक. राणी महाराष्ट्र आपण असे जोडले पाहत ज्याला दास-दासींच्या क्वार्टर्स किंवा सर्वन्स क्वार्टर्स म्हटलं तर नोकऱ्यांची खरं प्रत्येक राणी महाच्या समोर प्रत्येक राणीची नोकरी आहे. राणीला काही काम लागलं दासीला आतमध्ये बोलवलं त्यांचं काम सांगितलं त्याला दासी वसा म्हणतात. मागच्या साईडला तुफेला निवासी तुफेला अवशेष अष्टप्रधान मंत्रिमंडळ राजाचे 8 मिनिस्टर मोरोपंत पिंगळे अण्णाई जगतूर आंबेराव मोहिते रामचंद्र त्रिभट रामचंद्र निलकंठ निराजी राऊत ऑफिस कार्यालय गावात 365 घर इंडियाचे टाचे यावर टीच्या मेट्रोला अष्टवन कार्यालय म्हटलं तर मिनिस्टर लोकांचं. आत्ताच आपलं दिल्लीचं मंत्रालय 400 वर्षापूर्वी आपल्या राज्याचं या ठिकाणी मंत्रालय. तर मग लोखंडे खेळ लावले 3 खड्डे 22, 20, 15 खुले बघू आपण नंतर जाऊ. त्याला धान्य कुठार धान्यांची गाव म्हटलं जातं. कोकणात त्याला कणगी सुद्धा म्हटलं त्याच्यामध्ये धान्य ठेवू. महाराजांच्या नंतर गडावरती अनेक राजे होते अनेक सत्ता आल्या. संभाजी महाराज पेशवेले ते लोकांनी याच्यामध्ये कैदी लोकांचा साठा केला. चोरी लबाडी पितुरी होईल 7 दिवस या ठिकाणी ठेवले ते. 7व्या दिवशी तो कबूल नाही आला तिथला पोतच बांधला. महाराजांच्या आत महाराज या ठिकाणी कैदी ठेवू शकत नाही. हे मंत्रालय राणी मन महाराजांचा प्रशिस्त राहतं. राज आपल्या राज्याच्या कैदीनं साताऱ्यामध्ये वासुडा म्हणून केल्या त्याच्यावरती धिंगाणा केल्यावरती छत्रपती शिवरायाने असा एक अन्याय सामना केलेला. रायगडास कुणी गडाला विडा मारला. गडावरती सैनिकाही एवढ्या सैनिकाला 3 महिने धान्य क्रॉस पन्हाळा किल्ला पाहिलाच तुम्ही. प्रचंड मोठे धान्य कुठं गंगा यमुना सरस्वती त्याला अंबरखाना म्हणतात. पद्धत अशी वरून टाकलं खाऊन काढलं जायचं. रायगडावरती छोटे धान्य कुठार वरून धान्य लाकडी शिड्यांच्या साह्याने वरूनच धान्य काढलं जायचं. संपूर्ण इमारतीवरती छत मागाशी सांगायचं तुम्हाला मी साकवाने लाकड होती मातीची कौलं होती. 1818ला इंग्रजांनी गड उद्ध्वस्त केला. गड 11 दिवस जाऊन टाकला. साईडने भिंती मधोमध चौतरे पाहून आपल्याला याचाच इतिहास समजावून घेतात. दगडाचं काम एवढंच महाराजांच्या काळातलं. विटांचं काम आहे पेशव्यांच्या काळातलं. बांधकाम पॅकिंग करण्यासाठी चुना शिस्त गुल वापरून बांधकाम पॅकिंग केली. समोरच्या अष्टमूळ कार्यालय पाहत धान्य कुठार पाहत नंतर आपण एक राणी महल पाहून राजवाड्यात एका राणीचं एकूण अशा रांगेमध्ये 6 राण्यांचे 6 महालाची रचना पाहिली तर वाल भिंत होती. घराला संरक्षण दिवाल होतं.
याच जुत्यांवरती याच फाउंडेशनवरती ठेवलं. दगडाचं काम एवढंच महाराजांच्या काळातलं विटांचं नंतर पेशव्याने केलेले लाकडी, याच्यामध्ये सर्व लाकडी काम होतं, जळून गेलेले. पहिला जो तो हॉल, मागे बेडरूम, साईडला थंडावा येण्यासाठी खिडकी, त्या साईडला त्यांच्या 400 वर्षापूर्वीच्या टॉयलेट बाथरूमची रचना. आत्ताची इंडियन टॉयलेट 400 वर्षापूर्वी अपलोड केली दगडामध्ये कुठे. आपण म्हणतो की इंग्रजांनी शिकवलं, पण आपली कॉपी पाहून नंतर इंग्रजांनी सिनेमा काय केली. एक राणी महल बघा, सर्व सारखेच. नंतर आपण राजवाड्यात चालू त्या बघू. ही ते आहे जी बेडरूम, आणि जी समोर दिसते तो हॉल होता. तर इथनं आतमध्ये गेल्यावरती आपल्याला हवेच्या इंटेकसाठी इथे खिडकी होती आधी, आणि आतमध्ये गेल्यावरती इथे आपल्याला टॉयलेटही पाहायला मिळतात जुन्या काळात. म्हणजे ज्या भिंतीपाशी आपण उभे आहेत, या भिंतीपासून समोरची आडवी प्लास्टरवर भिंत दिसते ना आपल्याला, या भिंतीपर्यंत हा आपल्या राजाचा प्रशस्त राहता वाडा राहत. हा वाडा पूर्वी 2 मजली वाडा होता. मधोमध चौकन दगड असतात ना, याच्यावरती सागवानी खांब, हे खाचे दिसतात ना दगडामध्ये कुरलेली, याच्यावरती सुद्धा सागवानी खांब असून त्याच्यावरती हा 2 मजली वाडा. कल्पना करा 400 वर्षापूर्वी वाड्याचं वैभव कसं शिकलं आपल्या लक्षात येतं. आणि याच प्रशस्त राहता राजवाड्यामध्ये आपल्या महाराजांचं जे पूर्वीचे 10 वर्षाचे वास्तव्य होतं ना, ते याच जोत्यावरती. आणि याच जोत्यावरती आपल्या राजाने तो अखेरचा जो श्वास सोडला, महाराजांचे जे निधन झालं ना, 3 एप्रिल 1680 मध्ये याच जोत्यावर राजाचं निधन इथे झालं. परंतु महाराजांच्या देहाकडे अग्नी यंत्रणेली आहे. तिथून 1.5 किलोमीटर अंतरावरती पलीकडे बघा मस्जिद टाईप मंदिर पहा. मस्जिद कसं जगदीश्वराचं महादेवाचं मंदिर मोगळा फसवणूक करण्यासाठी कसं बांधले. त्याच मागे जो गोल घुमट शंकू टाईप पाहतो आपण व्हाईट कलर, ते आपल्या राजाचं समाईस कलर. त्या ठिकाणी आपल्या राजाच्या देहाकडे अग्नी देणं. छत्रपती शिवरायांचं जर आपण मराठी तिथीप्रमाणे निधन पाहिलं तर हनुमंत जयंती वार शनिवार चैत्र पौर्णिमेच्या दिवशी महाराजांचं दुपारी 12 वाजता ऐकले. जन्मस्थान शिवनेरी किल्ला 19 फेब्रुवारी 1630 1630 ते 1680 ला राजाचा रायगडावरती मृत्यू. मधला फरक पाहिला तर आपल्या राजाला वर्ष लागले 50 वर्षात आपण मनासारखं शिक्षण, मनासारखं एक घर बांधू शकत नाही. छत्रपती शिवरायांनी 365 गडकिल्ले काही बांधले, काही जिंकले सुद्धा. एकमेव राजा छत्रपती शिवाजी महाराज स्वतःची राधी स्वतः निर्माण करणार. आपल्या महाराष्ट्रात अनेक राजे होऊन गेले, पण बाप दादाचे राधी होते. छत्रपती शिवरायांनी स्वतःची राधी स्वतः निर्माण केलेली आहे. म्हणून म्हटलं जातं की राष्ट्रमाता जिजामाता जर तुम्ही जर जन्मला नसतात तर अंगणी दिसली नसती तुळस, आणि छत्रपती शिवरायांना जन्माला घातले नसते तर राहिली नसते आपल्या उंच उंच मंदिरांचे. तांदूळ शिजल्यानंतर भात म्हणतात, अंधाराला रात्र म्हणतात. महाराष्ट्रात राहून छत्रपती शिवरायांना विसरेल तर खरोखर सर्व चिड्याची चाट म्हणतात ती भेटून. तुम्ही राजस्थानची गड किल्ली पाहिली तर जशी तशी पाहत येतात आपल्याला, परंतु आपल्या महाराष्ट्राच्याच गड किल्ल्यांची अशी अवस्था पाहते. राजस्थानचे राजे प्रत्येक राजाला, प्रत्येक व्यक्तीला शरण गेलेले. मराठा अखेरपर्यंत लढत राहिला, कधी कोणत्याही व्यक्तीला शरण. पण म्हटलं जातं की गासल्या शिवार धार नाही तलवारीच्या पातीला, गासल्या शिवार धार नाही तलवारीच्या पातीला, आणि शिवचरित्र शिवार अर्थ नाही या महाराष्ट्राच्या काया मातीला. बेडरूम होती, वाड्याच्या डाव्या साईडला पाण्यात टाक्या, पानखेर लोकांच्या पाणी भरून ठेवले जाईल. कोपऱ्यामध्ये आपल्या राज्यात प्रशस्त स्नानगृह, बाटट्या आपण पिक्चरमध्ये पाहतात, प्लॅस्टिकचं स्विमिंग पूल 400 वर्षापूर्वी त्यांना मग ते बाटत या पाण्यात टाकलं होतं. आपल्या राज्याचं ध्वनिगृह होतं बघा. रचना पाहिजे तर बघा ते 2 खाचे असतात ना, लाकडी ओंडक्याने पॅक केले जायचे. याच्यात पूर्णपणे पाणी स्टोअर केलं जायचं. मग दूषित झालेले पाणी ते कसं सप्लाय केलं जायचं परत, तर ते ओंडके परत काढले जायचे. आपण पाईप लाईन टाकतो इकडून बघा आउटलेट, याच्यातूनच पाणी जमिनीतच झुरपावं अशाच टाईपची रचना केली. जमिनीतच झुरपून जावं पाणी. इथे आतमध्ये एक रूम्स आहे, टाक्साल म्हणून कॉईन तयार करण्याचे ठिकाण, राजमुद्रा फोन शिवराय वगैरे या ठिकाणी तयार.
आत्ताची आपली रिझर्व्ह बँक, आत्ताचा आपला पैसा कारखाना 400 वर्षापूर्वी आपल्या राज्याचा पैसा कारखाना या ठिकाणी. राजमुद्रेवरती लिहिलेलं पाहता येतं की प्रतिपचंद्र लेखे वर्धी विष्णू वंदिता शास्त्रस्य मुद्रा आहे राजाने. मराठीमध्ये जर अर्थ पाहिला तर असं होतो, प्रतिपचंद्रेचा राजा जसा कलेकलेने वाढत गेला तसा शहाजी राजांचा पुत्र शिवाजी राजे यांचं सुद्धा स्वराज्य कलेकलेने वाढत जावं असं या ठिकाणी पूर्व कॉईन्स तयार करायचे. बघायला लिहून बघूया, नंतर मग आपण पुढे जाऊ. तर आता आपण चाललोय टाकसाळ रूम कडे, जिथे ऍक्च्युली कॉइन्स बनायचे. टाकसाळ रूम मध्ये गेल्यावरती इथे ऍक्च्युली हे जे दगडाचे दिसतात ते ऍक्च्युली कॉइन बनवले जायचे. इथे हे दिवे वगैरे रात्री लावण्यासाठीची रचना केलेली आहे. आणि इथे आहे तर इथे पाणी ठेवलं जायचं कॉइन गरम असताना थंड करण्यासाठी. हे असे तांब्याचे पाईप आपल्याला पाहायला मिळतात. हे ऍक्च्युली पूर्ण महालामध्ये पाणी पुरवठा करण्यासाठी असे पाईप जागोजागी आपल्याला पाहायला मिळतात. या भिंतीपासून या भिंतीपर्यंत 4 जोते 4 फाउंडेशन आहेत, बरोबर. हा पहिला जो जोता पाहिला पण पेट्रो महाराजांचं निधन याच जोत्यावर. 2 नंबरचं चौथार आहे राजाचं मुतपत खान मध्ये स्वयंपाक घर, किचन रूम होतं. मधले पैसे सोपवलंच हे जोते फक्त पॅक होते. 3 नंबरचा जोता 200 फुटापेक्षा अंतर सचिवालय मेन कार्यालय ऑफिस होतं. स्वराज्याची कागदी यावर इथून चालली जायची. भिंतीच्या शेजारी छोटासा चौतारा पाहायला आपल्याला. दिल्लीच्या लाल किल्ल्यावरती गेल्यावरती आपल्या दिवाने खास व दिवाने आमसोबत पाहतात. आर्किटेक्चर इंजिनियर या ठिकाणी अशी रचना केलेली आहे. याला दिवाने खास म्हटलं तर खास लोकांच्या मिटिंग्स इथे चालल्या जायच्या. आम म्हणजे प्रजा दरबार समोरच्या साईडला होता. वाड्याच्या दोन्ही साईडला कमान्याकर खिडक्या, टेहळणी बुरुज. शत्रूने आक्रमण केले तर आपल्याला पाहता येईल. ते मधोमध चौकन दगड असतं, त्याच्यावरती सुद्धा सागवानी खांबण, त्याच्यावरती हा 2 मजली वाडा होता. कल्पना करा वाड्याचं वैभव कसं शिकलं आपल्या लक्षात येतं. आपण या साईडला जाऊ. तेव्हा एक छोटीशी विटांची रूम दिसली, टाक आपण पहिले समोर अष्टकोनी इमारत पाहतो ना कमान्याकराच्यावर. त्या गॅलरी बाल्कनी किंवा सज्जा म्हटला. वाड्याच्या समोर राजाची बाल्कनी होती पूर्वी 5 मजली. आता आपल्याला एकच मजली पाहायचं तर महाराज दुपारच्या थंड हवेच्या ठिकाणी बसण्यासाठी इथे याची गॅलरी बाल्कनी किंवा सज्जा म्हटला. कुठे समोर जास्त कोणी हे समोर समोरचा जो चौकोनी आहे त्या आकृती दिसते ना आपल्याला, कोपऱ्यामध्ये एक टाईप दगड असतो बघा. तिथून 11 पायऱ्या खाली उतरून जावं लागतं. अशी पूर्णपणे तलगर सारखी रूम्स आहे. एक 10 बाय 10ची रूम्स आहे. अंधार आहे, वट वगैरे तर आपल्याला आतमध्ये जाता येऊ शकत नाही. गुप्त खलबतखाना करत नसे. छत्रपती शिवरायांना आहे खूप चारच्या खरं या ठिकाणी केलं जायच्या. रत्न श्यामाजी महाराजांच्या मौल्यवान वस्तू करते याच ठिकाणी ठेवायचे. दुसऱ्यांदा सुरतेवरती छाप टाकला जो काही खजिना सापलेला तो याच ठिकाणी. राजाची गुप्त हिरोती बहिर्जी नाही. 18 भाषा आहेत. प्रत्येक गडकिल्ल्यांच्या बातम्या आपल्या राजाला याच ठिकाणी झाल्या. समोर विडेटचे 2 पोहण्याच्या टिटिंग किंवा 1 तास लागतो खाली उतरून जायला. 2 तोफा, एक मारुतीची मूर्ती. तुम्ही जिथे मुक्काम करत ना खाली तिथे गाडी असेल ना तुमची, तिथे गेला वरती पाहिली तर अशी तटबंदी पाहते. हिरकणी हिरा नावाची माता आपल्या बाळासाठी कड्यावरून खाली उतरून तोफाच कडा खाली त्याला पश्चिमेचा कडा हिरकणी. हिरकणीची कथा कविता वाचून ऐकून माहीत असेल, परंतु हिरकणीच्या जातीचं गावाचं वर्णन कोणत्याही कवितेत कोणत्या कथामध्ये ऐकायला मिळत नाही. एक छोटीशी कविता ऐकून त्या कवितेतून आपल्याला ती जात होती, तिचं गाव कोणतं होते ऐकायला मिळेल. की रायगडावर राजधानी होती शिव छत्रपतींची. कथा सांगतो ऐका अजून ते हिरकणी पुरुषाची. वसले होते गाव तलास, वसले होते गाव तलास, वालुश्रेया नावाचे. राहत होते कुटुंब तेथे, गरीब धनगर गव्याचे. आई बायको तान मुलगा, कुटुंब होते छोटेसे. शोभत होते हिरा नावत्या, तडपदार घरवालीचे. सांज सकाळी हिरा येत असे दूध घेऊन गडावरी. चालत होती उभी सेविका त्या लेकीच्या दैरावरती. एके दिवशी दूध घालिता हिरा क्षणभर विसावली. त्याने नाही आलं तिच्या, कधी सांज वेळ टोळून गेली.
हात जोडून करी विनवणी गडकरी खाली जाऊद्या मला. गडकरी म्हणते नाही योजना शिवरायांची आम्हाला. बाळाचे आठवे माझे मावळे वेडेपेशी कडा उतरून धावत जाऊन बाळाला फिरते खुशी. आतून हे धाडस पाहून महाराज स्तंभित झाले. साडे चोळी हिरास देऊन प्रेमी सन्मानित केले. कड्यावरील त्या बुरुज बांधला साक्षाईच्या प्रेमाची कथा अजूनही ऐकू येते. ते हिरकणी बुरुजाला हिरकणी बुरुज म्हटलं होतं. पाडा पाहण्यात समोरून दरबार राज्याभिषेक तिखट पाहण्यात उभ्या पुरा छत्रपती शिवाजी महाराज की जय. राजपद आपल्या राज्याचा जो 400 वर्षापूर्वी शिव राज्याभिषेक सोहळा झाला तो हे ठिकाण आहे. राज्याभिषेक सोहळ्याचं छायाचित्र पोस्ट थोडंसं नजरेसमोर आणा. दरबाराचा 400 वर्षापूर्वी तो वैभव कसं शिकेल आपल्या लक्षात येईल. राजाच्या राज्याभिषेक सोहळ्याचं छायाचित्र पाहिल्यावरती पैठणी कापलेला मंडपामध्ये दरबारामध्ये 6000 लोकांची उपस्थितीमध्ये ती राज्याभिषेक सोहळा सकाळी पहाटे 5 वाजता. महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी पूर्व लाईट सुविधा साऊंड सिस्टीम काही नव्हती. आपले राजे या ठिकाणावरून काही बोलले 6000 जनतेला 6000 प्रजेला समजून जायचं. 6000 जनता जर काही चुलबुल करत असेल आपल्या राजापर्यंत काही करू शकतो. आत्ता जरी आपण पाहिलं कोणत्याही कोपऱ्यात काही बोललो सहज आवाजामध्ये टिचकी मारले तरी सुद्धा इथपर्यंत ऐकू शकतो. इथून जरी काही बोलू कोणत्याही कोपऱ्यात ऐकायला जाऊ शकतो. शांत वातावरण असेल पेपर पाहिला तरी सुद्धा इथपर्यंत ऐकू शकतो. पूर्वी दरबार काय बंदिस्त होता टाचणे पडले तरी सुद्धा राजा आपण ऐकू. त्याच ठिकाणी आपल्या राजाने पूर्वी 32 मनाचं रत्न सुवर्ण केलं. एक मनमाई 40 किलो 1280 लुटून गेले. 3 नोव्हेंबर 1689 तिथे आपल्या राजाचा पूर्वी राज्याभिषेक सोहळा झाला. 16 दरबारामध्ये 6000 लोक. डाव्या साईडला राण्या उजव्या साईडला राष्ट्र होता. राजा महाराज संभाजी महाराज आऊस साहेब आणि काशीवरून गाथा पडतात त्यांच्या स्टावर बसण्यात. महाराज राज्याभिषेक होण्यापूर्वी कधीही कोणत्याही देवताला विसरले. राजे प्रत्येक गडी किल्ला प्रत्येक देवता दर्शन करून राजे रायगडास आणि विशेष राहता राजवाडे सगळ्या पहाटे मस्त स्नॅप केली. राजमार्गाने शिवराजची चक्री शिवराजच्या महादेवाच्या दर्शनाला हत्तीच्या अंबारे निरान उभी गेली. आई भगवान मातेचं दर्शन घेतलं. महाराज शेतकरी मातेला साकडे घातलं. याच राजमार्गाने हत्तीच्या या दरबारामध्ये 6000 विराजी छत्रपती शिवरायांना तेव्हा राजाने मानाचा मुद्रा स्वीकारला. महाराज भीर बसून सिंहात पावासाठी सिंहासनाच्या समोरच्या पायरीला गेले. काशीवरून नागा पटकन राहिले. राजाला म्हटले आपले सिंहासनात येशू म्हणजे घटिका बदल्या पण सिंहासनात राजे सिंहासनाच्या समोरच्या साईडला गेले. का म्हटले 32 मनाचं रत्नाचं सुवर्ण सिंहासन पाहिलं. एक माझं राष्ट्रमातेच्या अवस्था काही हेतू असल्यावर आपल्या राजाचं मोहन पण आता बरोबर राजा व्यक्ती म्हटलं असेल की औस आहे. नवीन सुराज्याची पहिली पाळी तास आम्हा आपले मवळे होता त्या वीरांवरच्या पुराणवरच्या स्वराज्य निर्माण केलेले. ते शिववीर आपल्याला आनंदाच्या सोहळ्यासाठी शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी कोणते राजा नक्कीच म्हटलं असेल की औस आहे. हिंदवीर स्वराज्याची पहिली पायरी फक्त मुरारबाजी देशपांडे. हिंदवीर स्वराज्याच्या दिशेने पायरी छोटा प्रताप होता आणि हिंदवीर स्वराज्याची तिसरी पायरी फरतना अनवाजी मावशी बघत माझ्या रायबाच्या मेहरात आला. असंख्य विराज नावं घेत महाराज तांदाने सिंहासनाच्या मागच्या साईडला गेले. सिंहासनाने मागणार सिंहासनाची काशीवरून काका साहेबच्या शेजारी बसलेल्या
आऊ साहेबांचा सुरुवात असतो होता. आऊ साहेबांचं नक्कीच म्हटलं असते शिवनेरीच्या मातीमध्ये कळारवाचा बाला 32 मनाचा या असा देश आता करीत त्याला 21% आहे त्याच्या पक्षात 21% आहे. गेट वरती सनई तुटारा नगारा वाजू लागले. दरबारामध्ये 6 रुपये राजाच्या अंदाजचे मोहरा होते लागल्या. दरबारामध्ये चिरकुटदाराने ललकर की महाराज छत्री ह्या सनात महाराजा वीरा राजा शिवचंद्रपती की जया श्री लोखंड जाईसाठी खट्टा पार गाडी सरबारात पाणी पिण्यासाठी लोखंड पाण्यात टाकतो. काही दरबार काराज दिसतो. 19 मध्ये इतिहासतज्ञांची मदत ह्या खडकामुळे होऊ शकत असू शकते. मग त्या इमारतीनं आपण बाहेर जाणार आहोत. राजसभेचे विरोधात लडाख किल्ल्याचा विरोधात पाहिजे महादार दरबारात त्यांचं पण आगारे बाजूला किल्ल्याचा मुख्य पहादार उघडत येते. सकाळी 5:30 आगारे बाजूला किल्ल्याचं मुख्य गेट बसते. रचना पाहिली बाहेर तर मुंबईतल्या गेट ऑफ इंडिया याची रचना मुंबईमध्ये गेट ऑफ इंडिया याची रचना पाहून पिटिशन मुंबई आपण बाहेरच्या महाराजांची मूर्ती प्रिंटम पाहूया पुढचं. इंग्रजांनी 10 मे 1818 मध्ये गड उद्ध्वस्त केला. या 2 इमारती उद्ध्वस्त केल्यानंतर गड 11 दिवस संपूर्णपणे जळून गेले. त्याच वरती साईडला बघा झाडे काही खड्डे असतात खडकामध्ये. पाण्याची 12 टाके दारूकडे होते. आक्रमण झालं तर ते विजवता जेव्हा असं त्या ठिकाणी औरक्षण पाण्यास सुद्धा सुविधा केली. 12 टाक्यांचं वैशिष्ट्य म्हणजे की आपण एका टाक्यामध्ये दगड टाकला की 12ही टाक्यांमधलं पाणी हलतं कारण त्यातून एकमेकांना कनेक्टेड आहे. जवळच्या टाक्यामध्ये पाणी संपलं वरती त्यात यावं आक्रमण विजवता यावं अशा स्टेपची टाकी. नंतर जाताना हाच तुम्हाला तुला जाण्याचा परतीचा प्रवास आहे. खाली कुशावर जाताना वाणेश्वराचं मंदिर आहे. कुशावरचं तुला संभाजी महाराज कंबाजी पुलं सुलभ दररोज एक महादेवाला अर्पण केलं जाईल. दारूकोड्याला आपण उभ्या त्या मुद्दामच खाली दरीमध्ये दरवाजे वाघ दरवाजे किंवा चोर दरवाजा. वाघातच काही झाडशी व्यक्ती तोच त्या दरवाजातून येण्या जाणं करू शकतो असा अवघड ठिकाणी दरवाजा. 3 नोव्हेंबर 1689 गडाला समोर मोगलाने विडा मारला. राजाराम महाराज ताराबाई याच दरातून उष्टून चिंजीला कर्नाटकला. समोर आपण महाराजांची मूर्ती पाहून म्हटलं तर होळीचा मान. गावगावी मार्च महिन्यामध्ये होळी लावतो तशी या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या रायगडावरती मानाची होळी. अजून सुद्धा या गडावरती मानाची होळी पेटवली जाते. नंतरच खाली गावात होळी पेटवली जाते. होळीच्या दिवसाला इथे पूर्वी अनेक कार्यक्रम केले जायचे. दानपट्टा भालपेटणे बक्षीस समारंभ. जो कोणी बहादर पेट्ट्यावरतून नारळ काढेल तर या ठिकाणी महाराज एक मानाचं 1.25 किलो सोन्याकडं मानाचा घोडाने फेटा बक्षीस देण्यात आहेत. याच ग्राउंडवरती पेट्ट्यावरतून संभाजीराजे नारळ काढेल तर याच ठिकाणी आपल्या राजाने एक मानाचं 1.25 किलो सोन्याकडं घोडाने फेटा बक्षीस देण्यात. समोरची मूर्ती पाहतो आपण पंचतत्व. ऑल महाराष्ट्रात पोस्टर बॅनरला आपल्याला याच मूर्तीचे फोटो पाहतात. शिल्पकार गणेश पाटकर शास्त्र विद्या दोघांनी बनवले. राजाचं पूर्वीचं 32 मनाचं रत्नाजडे सुवर्ण सिंहासनाची प्रतिकृती तयार केली. प्रतिमेच्या गायमध्ये तुम्हाला डेली हार पाहता शिव प्रतिष्ठानमूलक सांगलीचं मंडळ आहे. डेली गडावरती 2 लोक असतात. महाराजांच्या मूर्ती समाधी सिंहासनाची पूजा केली जाते. दुसरा हार श्रीकांत शिंदे फाउंडेशन ठाण्याचे खासदार त्यांची सुद्धा 5 हार येतात. महाराजांच्या सिंहासनाची मूर्तीची मंदिराची पूजा केली जाते. साईडला एक छोटीशी इमारत पाहतो आपण हत्तीखाना. हत्तीशाह म्हटलं तर इंग्रजी वकिला प्रश्न पडला की राज्याने हत्ती कशी काय लहान लंकींचं पायापासून खाते. पुरातत्व खात्याचा अवकाश असल्यामुळे ती इमारत काही पाहता येत नाही. लोक येताना दिसतात ना 3 जण. जर पायी उतरत असेल तिथून पायी जाण्याचा मार्ग आहे. पुढे शिरकाई देवीचं मंदिर आहे. शिर्के लोकांचं कुलदैवत शिरकाई मातेचं मंदिर आहे. तिथे खाली 10 पायऱ्या होतील गेल्याच्या नंतर. या दूरवर पसरलेल्या इमारती पूर्वीचं बाजारपेठ मार्केट आहे. 22-44 दुकान आहे. लांबी पाहिली तर 800 फूट लांबी आहे. रुंदी पाहिली तर 40 फूट रुंद. शंका उपलब्ध होईल ते जमिनीपासून एवढं आहे का. व्यापार करायचा तुम्ही घोड्यावरती व्यापार विकत नाही. घोड्यावरती करणं शक्य नाही. तो पायी करू शकतो. पायऱ्या ठेवलेल्या आहेत. अतिक्रम नव्हतं पूर्वी. दुकानाच्या आतून पायऱ्या ठेवल्या घोड्यांना त्रासदायक होऊ नये. आता दुकानदाराचे रस्त्यापर्यंत पायऱ्या पोचणार. दुकानात 3 रूम्स पुढे विक्रीमध्ये स्टोर माझ्या दुकानदाराचे राहण्यास सुविधा. शंका उपलब्ध. किल्ल्यावरती मोठे एवढे प्रचंड बाजारपेठेत लोक कुठून यायचे. 3,500 लोकांच्या या किल्ल्यावरती लोक असतो. राजधानी ठिकाण होतं. साईडच्या गावातल्याकडे किल्ल्यांची लोक राजधानी किल्ल्यावरती व्यापार करीत. बाजारपेठेची लास्ट टोकला टकमोटो कडलोट फोड आपण वरून माहिती घेतली ते बघू शकता.
नंतर या मार्गाने गेला दोन्ही साईडला तुटलेल्या इमारती पाहतात, लोक वस्ती किल्ल्यावरती 3,500 लोक आहेत, त्यांची घरं. समोरचं मंदिर पाहतो जगदीश्वराचं महादेवाचं मंदिर आहे. लांबून बाहेरून आकार पाहिला मस्जिद टाईपचा आकार. पूर्वी काळात मोगल लोक आपल्या हिंदू धर्माची मंदिरे टिकवायचे नसायचे. कोणत्याही सह्याद्रीवरती गेले वाटायला पाहिजे की आपलं मस्जिद आहे, आक्रमण वगैरे व्हावं नाही, अशाच टाईपची रचना केली. आतमध्ये तर शंकराची महादेवाची पिंड आहे. मंदिरात जर जवळ निरीक्षण केलं तर कमळाच्या पाहते पाहवी. कमळ हे आपल्या हिंदूंचं प्रतीक होतं. कमळाच्या फुलावरती नारळ ठेवून लांबून वाटायला पाहिजे मस्जिद मेन तर हिंदू धर्माचंच मंदिर. त्यात मागचं जो गोल गोल शंकू टाईप दिसतो ना, ते आपल्या राजाचं समाजस्थळ. त्या ठिकाणी महाराजांच्या देहेकडे लागलेले राजाचं विश्वासू आता महाराष्ट्रात वादग्रस्त चालू. तिथं कुत्रा स्मारक आहे. समाज जुन्न उदार महात्मा ज्योतिबा फुले केलेलं रायगड स्मारक मंडळ पुणे यांच्या मार्फत 1926 मध्ये. समाधीच्या आणि मंदिराच्या मधोमध असाच एक गेट आहे तिथे. गेटच्या दुसऱ्या पायरीवरती समाधी दर्शन झालं, परत मंदिराकडे फिरलं. दुसऱ्या पायरीवरती आर्किटेक्चरचं इंजिनियरचं नाव, ज्याने अगड 14 वर्षात काळ्या खडकात तयार केला. शिवरायाने आपल्या प्रत्येक कामगारांना आपल्या कर्तव्यानुसार बक्षीस समारंभ. राजाने आपल्या आर्किटेक्चर इंजिनियरला विचारलं, हिरोजी आपल्याला काय बक्षीस पाहिजे? गडाचं 14 वर्षात काम पूर्ण केलं. सोनं, नाना, हत्ती, घोडे, 4 गावची इष्टी कुटुंबदारी. राजाला म्हटलं, महाराज मला तुमच्याकडून काही नाही. ज्या ठिकाणी तुम्ही जगदीश्वराच्या दर्शनाला येता जाताच्या पायरीला तुमच्या उजव्या पायाचा स्पर्श होईल, त्या ठिकाणी त्यांचं नाव. त्या ठिकाणी आजपर्यंत आपल्याला पाहतं की शेवेचे ठाई तत्परक हिरोजी. शिवरायाने हिरोजीला विचारले, हिरोजी याच ठिकाणी का बक्षीस मारत? किल्ल्याचा मुख्य गेट होता, राजसभेचं द्वार होतं, प्रचंड मार्केट होतं, कुठेही तुम्ही तुमचं नाव करू शकता. हिरोजी राजाला म्हणतात, महाराज केलेलं कार्य आहे ते जगदीश्वराच्या चरणी अर्पण करा. जगदीश्वराच्या प्रेक्षकांना इतका किंवा पाहिजे तू माझ्या नावाचे पटील लागेल, हेच फक्त माझं बक्षीस. राजासारखी माणसं होते आणि माणसांसारखा राजा होता म्हणून राजे आग्र्याची नजर काही बंद होती. हिरोजींवरती राजधानी किल्ला बांधायचा सोपवलेला पैसा अपुरी पडला. त्या आर्किटेक्चरने स्वतः जागा, जमीन, घरदार विकलं, बायको मुलाला घेऊन गडावरती आला. गडाचं 14 वर्षात काम केलं, परंतु राजांकडून काही घेतलं फक्त आपलं नाव करण्याचा विषय केलं. शिवरायाने हिरोजींना मिट्टी मारली. हिरोजींना विचारलं, हिरोजी बांधकामाचं ॲसिस्टंट गॅरंटी पत्र काय देऊ शकतो? आत्ताचे इंजिनियर देऊ शकत नाही, परंतु 400 वर्षापूर्वी आर्किटेक्चरनं बांधकामाचं ॲसिस्टंट गॅरंटी पत्र दिले की महाराज महादराच्या व्यतिरिक्त गडावरती येईल ते फक्त हवा, आणि महादराच्या व्यतिरिक्त गडावरून खाली येईल ते फक्त पाणी. जोपर्यंत आकाशात चंद्र, सूर्य, तारे तलपत आहे तोपर्यंत या पृथ्वीतलावर बांधकाम आपण पाहतोय. त्यानंतर 400 वर्षाला काही बांधकाम उपक्रम आहेत. बाजारपेठेत समाधीच्या पुढे 1 किलोमीटर भवानी मातेचं मंदिर आहे. पुढे तुटलेल्या इमारती पाहता तुम्हाला घोड्यांच्या पागा, घोडे बांधण्याचे ठिकाण होतं. पुढे कालाऊट म्हणून पाण्यात तलाव आहे. इथं कोलीम तलाव म्हणून मंदिराच्या शेजारी. एवढं बघितलं की परत तुम्हाला या महाराजांनी सप्ताच्या 5 रुपये घेऊन गाईड कडून आता इन्फॉर्मेशन घेतले आणि आता आपण निघालोय टकमक टोकाकडे. हे आहे टकमक टोक. कुणी काही चोरी केली किंवा काही गुन्हा केला त्याला शिक्षा म्हणून या कडावरनं खाली फेकलं जायचं. तर पाहू शकता खूप मोठी दरी आहे इथे खाली.
तर इकडे तुम्हाला माझ्या मागे दिसतंय का तो डोंगर, तर मी हातून दाखवतो. तर तो समोर तिथे आहे राजवाडा. तिकडनं आपण चालत आलो असं आणि इथे आपल्याला जगदीश्वराचं मंदिर भेटलं आणि तिथनं एक रोड निघतो, तर त्या रोडने आपण खाली आलोय आत्ता. तर हे सगळे 12 टाके आहेत. तर हे ॲक्च्युली बॅकअपसाठी बनवलेले टाक्या, प्लस त्याचं पाणी पिण्यासाठी पण यूज करायचे. बॅकअप कसला तर इथं दारुगोळा ठेवला जायचा. आता म्हटलं की जिथनं चोर दरवाजा आहे तर इथं दारुगोळा ठेवला जायचा सगळा. तर याला जर काही इश्यू आला, पेटलं, बॅकअपसाठी इथं जवळच लगेच पाण्याचे टाके, ते 12 टाके म्हणतात त्याला. तर आता आपण इकडे जाणार आहे दारुगोळा कोठाराकडे, म्हणजे चोर दरवाजा पण पाहूया. तर इथं आहेत दारुगोळा कोठार. इथं 2 दिसतात आहे आणि मध्ये जे काय ते पूर्ण पडलेलं आहे. आता आपण आलो इथे वाघ दरवाजापाशी. वाघ दरवाजा म्हणजेच चोर दरवाजा. तर इथे येण्यासाठी जो दारुगोळा कोठार होता, तर तिथनं खाली येण्यासाठी एक रोड, त्या रोडने आपण खाली आलोय आणि इथे हा असा वाघ दरवाजा. तर इथल्या खाली जायच्या पूर्णपणे पायऱ्या तोडलेल्या आहेत इंग्रजांनी, की कोणी येऊ नये या रोडने. आता आपण राजमहालाकडून आलोय, इकडनं मागणं या साईडने आणि बरोबर. आणि इथं आहे हिरकणीपूर समोर, जो विजेचा खांब दिसतोय त्या टोकाला हिरकणीपुरुष म्हणतात. आणि तिथं पाटी पण लिहिलेली हिरकणीपुरुष गाव आपण जाऊ. अशा प्रकारे आम्ही ऑलमोस्ट पूर्ण किल्ला कव्हर केला आणि येताना आम्ही ट्रेक करत आलो. पण जाताना एक मनामध्ये इच्छा होती की नवीन एक्सपिरियन्स घ्यावा आणि रोपवेने खाली जावं. तर आम्ही रिटर्न जाताना रोपवेने खाली गेलो आणि अशा प्रकारे आजचा आपला ट्रेक संपला. खूप एन्जॉय केलं, खूप सारी इन्फॉर्मेशन भेटली. गाईडने खूप चांगली इन्फॉर्मेशन दिली, प्रत्येक गोष्ट पाहता आली किल्ल्यावरती, त्या प्रत्येक ठिकाणी जाऊन. तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. भेटूया नेक्स्ट ट्रेकमध्ये.